नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही राबविली जाते. आता ही योजना नेमकी काय आहे? सविस्तर माहिती याबद्दल बघूया. मित्रांनो, दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी हा जो जी-आर आहे, हा प्रदर्शित करण्यात आलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकताय 26 डिसेंबर 2024 रोजीचा हा जी-आर आहे. हा जी-आर काय सांगतो हे देखील आपण थोडक्यामध्ये पाहूया. तुम्ही इथे पाहू शकताय अ, शासनाचा जो निर्णय आहे, तर शासन निर्णय काय सांगत आहे? सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या तसेच वसतिगृह प्रवेशासाठी रितसर अर्ज केलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी इयत्ता 11वी, इयत्ता 12वी तसेच इयत्ता 12वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विविध स्तरावरील महाविद्यालयात किंवा शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी हा जो शासन निर्णय आहे तो काढण्यात आला होता. 6/1/2017 पासून ही योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचं नाव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना. ही 6/1/2017 रोजी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या तसेच शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी रितसर अर्ज केलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी इयत्ता 11वी व 12वी तसेच इयत्ता 12वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जे शिक्षण घेत आहेत ते या योजनेसाठी पात्र राहणार आहेत. आता आपण बघूया या योजनेतून लाभ काय मिळणार आहे. प्रत्येक वर्षाला विद्यार्थ्याला किती रक्कम जी आहे ती दिली जाणार आहे. तर तुम्ही ज्या काही महाविद्यालयात किंवा शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सोयी-सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून खालीलप्रमाणे रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये म्हणजेच तुमचं जे काही बँकसोबत आधार कार्ड लिंक आहे, डी लिंक असलेलं जे तुमचं खातं असणार आहे, त्यामध्ये डायरेक्ट जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आता तुम्हाला या चार्टच्या माध्यमातून थोडक्यात सांगतो, की प्रत्येक वर्षी विद्यार्थ्याला किती रुपये जे आहे ते मिळणार आहे. तर तुम्ही इथे हा चार्ट पाहू शकता. यामध्ये सगळ्यात पहिलं आहे भोजन भत्ता, दुसरा आहे निवास भत्ता, तिसरा आहे निर्वाह भत्ता. तर असे तिन्ही मिळून तुम्हाला एकत्रित पैसे जे आहेत ते 2 सत्रामध्ये म्हणजेच 10 महिन्यांमध्ये 2 सत्रांमध्ये तुम्हाला 2 टप्प्यात हे पैसे जे आहेत ते दिले जाणार आहेत. प्रति विद्यार्थी एकूण देय रक्कम ही 2 सत्रामध्ये 10 महिन्यांसाठी दिली जाणार आहे. तर 5-5 महिन्याचे असे 2 टप्पे तुम्हाला करून ही अमाउंट जी आहे ती दिली जाणार आहे. आता सगळ्यात पहिलं तुम्हाला इथे पाहायचं आहे, जर विद्यार्थी हा मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी जर उच्च शिक्षण घेणारा विद्यार्थी असेल, तर त्याला भोजन भत्ता हा ₹32,000 दिला जाणार आहे. निवास भत्ता हा ₹20,000 दिला जाणार आहे. निर्वाह भत्ता ₹8,000 हा दिला जाणार आहे. आणि या तिन्हींची टोटल मिळून जी रक्कम होत आहे, ती रक्कम आहे ₹60,000 प्रतिवर्ष विद्यार्थ्याला ही रक्कम जी आहे ती दिली जाणार आहे. आणि जर विद्यार्थी इतर महसूल विभागीय शहरातील व उर्वरित महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदेय रक्कम रुपये 28,000 आणि भोजन भत्ता 28,000, निवास भत्ता 15,000 आणि निर्वाह भत्ता रुपये 8,000 असे मिळून क वर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रतिवर्षी ₹51,000 इतकी रक्कम जी आहे ती दिली जाणार आहे. इतर जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 किलोमीटर परिसरात असलेली महाविद्यालये, शैक्षणिक संस्था या ठिकाणी अनुदेय रक्कम त्यांना किती राहणार आहे? तर बघा भोजन भत्ता जो आहे तो ₹25,000 विद्यार्थ्यांना मिळणार आहे. निवास भत्ता म्हणजेच राहण्यासाठी जे जे काही भत्ता मिळणार आहे तो ₹12,000 दिला जाणार आहे. निर्वाह भत्ता तसे ₹6,000 तर असं तुम्हाला टोटल वर्षाचे जे आहे ते ₹43,000 विद्यार्थ्याला त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये दिले जाणार आहे.
आता तुम्ही हा पुढचा जो पॉइंट आहे तो पण बघून घ्या. तालुक्याच्या ठिकाणी जर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदायी रक्कम जी आहे ती काय राहणार आहे? भोजन भत्ता हा ₹23,000 तुम्हाला दिला जाणार आहे. निवास भत्ता ₹10,000 दिला जाणार आहे आणि निर्वाह भत्ता 5,000 हा दिला जाणार आहे. तर असे एकूण तुम्हाला ₹38,000 दिले जाणार आहेत. तुम्ही कोणत्या शहराच्या ठिकाणी राहताय त्यावरती ही तुम्हाला रक्कम डिपेंड आहे. त्यानंतर आपल्याला भारतरत्न एक टीप आहे ती पण बघा. उपरोक्त रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष ₹5,000 व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना 2,000 ही इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरूपात देण्यात येईल. हे जो वरची जी रक्कम आहे ही सोडून तुम्हाला जर तुम्ही वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शाखेतील असाल तर तुम्हाला ₹5,000 आणि अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना म्हणजेच आर्ट, कॉमर्स, सायन्स यांना 2,000 ही जी आहे वेगळी रक्कम जी आहे ती कॅशमध्ये किंवा ठोक रक्कम तुम्हाला दिली जाणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे निकष काय आहेत ते देखील तुम्ही इथे पाहू शकताय. हे जी-आर जो आहे तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही हा डाउनलोड करून सविस्तर वाचू शकताय. आपण यामध्ये थोडक्यात मोजके-मोजके पॉइंट जे आहेत तेच पाहणार आहे. आता आपण इथे पाहणार आहे की आपल्याला स्वाधार योजनेचा फॉर्मचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला इथे कागदपत्रे काय लागणार आहेत, लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत? तर इथे पहा, भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला द्यावे लागणार आहे, नोटरी करावी लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्याने सादर केलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबतचे स्वयं घोषणापत्र तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे. कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे. भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडेचिठ्ठी व भाडे करारनामा तुम्हाला द्यायचा आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा म्हणून तुम्हाला बोनाफाईड किंवा ॲडमिशन केल्याची पावती तुम्हाला इथे द्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही कागदपत्रे जी आहेत ते योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहेत. तर सविस्तर व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या जी-आरची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.